ऑडिओ क्लिप नंबर 2. हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य ओलावा, आणि हेच परमसेवा मज सर्वात्मकाची. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली अपारा तोषा लागी. म्हणोनी तिये पूजे, रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. मग ययाची गा कपिध्वजा, स्वकर्माची या महापूजा, तोषला ईशू तमरजा झाडा करुनी. या सगळ्या ओव्या 18व्या अध्यायातील आहेत. तर गृहस्थांनी जर स्वधर्माचं स्वकर्माचं यथोचित पालन केलं तर त्याचे फलस्वरूप त्याला वैराग्याचं पसायदान मिळतं आणि हळूहळू क्रमशः हे वैराग्य त्याला ईश्वराकडे स्वतःच्या चिदानंद स्वरूपाकडे नेईल. माऊली परत म्हणतात 18व्या अध्यायात, अर्जुना जो यापरी ते विहित कर्म स्वये करी, तो माझ्या ऐलद्वारी पैठा होय. ऐसेनी शुभाशुभी संसारी, सांडिला तो अवधारी, वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. ऐसी मोक्षाची योग्यता, सिद्धी जायतया पंडुसूता, अनुसरोनी विहिता कर्म यथा. ह्या पण 18व्या अध्यायातीलच 896, 900 आणि 949 ही ओवी आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे. गीतेतला वर्णाश्रम धर्म जन्मावर जातीवर आधारित नाही, तर गुणांवर आणि कर्मांवर आधारित आहे. ती व्यवस्था आजही आहे. मानव समाज आहे, सृष्टी आहे, तोपर्यंत ती कायमच राहील. सैन्यात पोलिसात गेलेल्या कोणत्याही जातीच्या धर्म पंथाच्या व्यक्तीला तुम्ही जर क्षत्रिय समजून घेतलं, व्यापार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, मग तो कोणत्याही धर्म जाती पंथाचा असला तरी वैश्य मानलं तर सगळा गुंता सुटेल. उपजीविकेसाठी त्याने जो व्यवसाय अंगीकारलेला आहे तो धर्म मर्यादित राहून त्याला आपलं विहित कर्म स्वकर्म समजून त्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे. हेच यावरच्या ओव्यात म्हटलेलं आहे. समर्थांच्या भाषेत प्रपंच करावा नेटका, याचा अर्थ हाच आहे की विवेकदृष्टी ठेवून प्रपंच केला तर त्यांनी वैराग्य उत्पन्न होईल. संत एकनाथ महाराज म्हणतात, मज माझी रंगली चित्तवृत्ती, या लागी विसरला गृहासक्ती, तया गृहस्थाश्रमीच माझी प्राप्ती, निश्चय जाण उद्धवा. संत तुकाराम महाराज म्हणतात, सुखे येता घरा नारायण. पण त्यासाठी काय केलं पाहिजे, तर घराला मंदिर केलं पाहिजे, मंदिराला घर मानलं पाहिजे. संत एकनाथ त्यांच्या हरिपाठात म्हणतातच, नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेच काशीपुरी तीर्थक्षेत्र. इथे घरासाठी मंदिर हा शब्द वापरला आहे आणि तेच काशीपुरी आणि तीर्थक्षेत्र होऊ शकतं. संत तुलसीदासजी रामचरितमानसमध्ये म्हणतात, सीता भवानी मातेच्या पूजेसाठी गेली. तिथे भवन म्हणजे घर हा शब्द वापरलेला आहे आणि पूजा करून घरी परतली, तिथे मंदिर हा शब्द वापरला आहे. गई भवानी भवन बहोरी, दोहा आहे 535 बालकांडामधला. तुलसी भवानी पूजी, पुनी पुनी मुदित मन मंदिर चली. वाचकांनी वरील वाक्यावर घराला मंदिर करा आणि मंदिराला घर माना यावर सखोल विचार करावा. विवेकदृष्टी येण्यासाठी ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत वाचावा. ही सर्व पूर्वतयारी झाली की वासना विकारांचा क्षय होऊन स्वतःच्या चिदानंद स्वरूपाचं भान होऊन तुम्ही पण अनुभवाल चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. संतांचं ब्रीज असतं, बुडती हे जन देख वेना डोळा. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे, गाईच्या आचळामधलं दूध गाईच्या कामाचं नसतं, तर तिच्या ते वासरांसाठी असतं. त्याचप्रमाणे संतांजवळील अनुभवजन्य ज्ञान ते सामान्य लोकांच्या कल्याणासाठी मुक्त हस्ताने वाटत राहतात. संत मीराबाई, संत कबीर ते पण म्हणतात की रामनामाचं दुकान लावलं आहे, फुकट आणि मोफत घेऊन जा, जितकं म्हणून लुटता येईल तितकं ते लुटा. संत एकनाथांनी भागवत लिहिलं आहे, तो पण तुमच्या आमच्यासारख्यांच्या कल्याणासाठी लिहिला आहे. भगवान कृष्णांकडून ज्ञानसागर घुसळून ज्ञानाचं नवनीत काढून घेतलं आहे. मग उद्धव विचार करतो आहे की कोणतंही कर्म ब्रह्मच कसं होईल,
आणि तेच आपण देवाला विचारू. आता इथे देव म्हणजे श्रीकृष्णाला, मग तेच आपण श्रीकृष्णाला विचारूया. स्वये आचरिता स्वकर्म, ते कर्मची होये ब्रह्म. हेची कर्म क्रियेचे वर्म, देवासी सुगम पुसो. 17व्या अध्यायातला 34वी ही ओवी आहे. हे कृष्णा, सर्व मनुष्यांना उत्तम गती आणि भगवत भक्ती ही स्वधर्मानेच प्राप्त होते असं तूच यथार्थ आणि निश्चित निरूपण केलेलं आहे. आणि उद्धवाचे हे उद्गार कृष्णाने अर्जुनाला गीतेत स्वधर्माविषयक जो उपदेश केला त्याला अनुलक्षून असेल काय हो? प्राचीन काळी वर्णाश्रम धर्माला महत्त्व होतं. लोकांना आज वर्णाश्रम शब्द हा खटकतो बघा, कारण त्याचा अर्थ, त्याच्या मागची वैज्ञानिकता, सामाजिक व्यवस्था कळलेलीच नाही आहे. म्हणून भले काहीही तथाकथित बुद्धिजीवींना तो शब्द खटकतो. वर्णाश्रम आजही आहे, स्वरूप बदललेलं आहे एवढंच. त्यामुळे आज पण त्या बदललेल्या स्वरूपासाठी देखील वर्णाश्रम धर्मपालन आवश्यक आहे. वर्णाश्रम धर्मात भिन्नता असते, पण काही गोष्टी अशा आहेत की त्या सर्वांसाठीच आहेत. मनुष्य कोणत्याही वर्णाचा, समाजाचा, जातीचा, पंथाचा किंवा संप्रदायाचा असो, भिन्न भिन्न देशातील असू देत, सर्वांसाठी लागू असे 2 स्वधर्म एकनाथांनी सांगितलेले आहेत. तो अध्याय आहे 17वा, ओवी आहे 260 आणि 265. अन्न वस्त्र दानमान, पोटीचा कळवळा जाण. करावी भूती प्रियाचरण, हा स्वधर्म जाण सर्वांचा. अहिंसादी सप्तलक्षण, हा स्वधर्म जाण सर्वांचा. सर्वाश्रम सर्व वर्ण, त्यासी मुख्यत्वे जाण हा धर्म. अहिंसादी सप्तलक्षणं अध्याय 17वा श्लोक 21मध्ये दिलेली आहेत. ती अशी आहे, हे अहिंसा, सत्य, अस्तेय, अकाम, अक्रोध, निर्लोभ, भूतहितप्रिय. यावरील सविस्तर टीका वाचावी वाचकांनी. उद्धवांनी वर जो प्रश्न विचारला ना, कर्म ब्रह्मस्वरूप कसं होईल, त्याचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण 17व्या अध्यायात सांगतायत, मी एक कर्म करता येथे, हे सांडोनिया निज चित्ते. भगवद्रूप भाविता भूते, ब्रह्मार्पण तेथे होय कर्म. सांडिता कर्माभिमान, कर्म होय ब्रह्मार्पण. हे संकल्पे वीण जाण, अर्पिती खूप उद्धवा. सर्वसामान्य गृहस्थाच्या घरी नित्य नैमित्तिक कर्मानिमित्त ज्यावेळी ब्राह्मणांना बोलवून कर्मकांडविधी केले जातात, त्यावेळी ब्राह्मण त्या त्या कर्मासाठी आधी संकल्प करवतो. अहम करिष्ये ये असा संकल्प करून त्यानुसार कर्म करून मग ते ईश्वरार्पण केलं तर ते निरर्थक ठरतं असं संत एकनाथ म्हणतात. माझेनी हे कर्म जाहले, ते म्या कृष्णार्पण केले. येणे संकल्पाचे नी बोले, अंगा आले कर्तृत्वा. कारण आधी संकल्प केल्याने कर्तृत्व अभिमान हा आलाच. यासाठी तसं ते न करता मी एक कर्म करणारा अशी आपल्या चित्तातली भ्रांती सोडून देऊन प्रत्येक प्राणी मात्र भगवत स्वरूप आहे अशी भावना धरली, म्हणजेच ते कर्म ब्रह्मार्पण सहज होतं. कर्माचा आणि कर्तृत्वाचा अभिमान सोडला की कर्म ब्रह्मार्पण होतं. ते वैराग्य उत्पन्न करतं आणि तेच मोक्षाला कारणीभूतही होतं. ज्याच्या ठाई अहम ममता, त्याचे अंगी नित्यबद्धता. जो निराभिमानी निर्ममत्मा, नित्यमुक्तता त्यापाशी. आपला हा स्थूल आणि सूक्ष्म देह त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज आणि तमाने बनलेला आहे. स्वाभाविकच त्यातील रजतमाला दूर करून पूर्ण सात्विक होणं महाकठीण काम आहे. आणि त्यासाठी लोक केवढी कठोर तपस्या करतात, एकांतात योगाभ्यास करतात. त्या रजतमाच्या नाशाचा उपाय सोपा काय तर, करिता स्वधर्मानुष्ठान, रजतमे नाशती जाण. शुद्ध सत्व अंतःकरण, तेथे माझे ज्ञान प्रकाशे. ज्ञानेश्वरीतील याच अर्थाची ओवी एक येऊन गेलेली आहे. स्वकर्माच्या महापूजेने ईश्वर प्रसन्न होऊन रजतमाचा नाश करतो. आणि म्हणून संत एकनाथ पुन्हा एकदा भावपूर्वक म्हणतात, एवं स्वधर्मे मत्प्राध्री जाण, तया स्वधर्माचे महिमान. स्वये सांगता हे श्रीकृष्ण, सावधान परी येसा. तेणेची देहे स्वधर्म, करिता निरसे सकल कर्म. निवारे जन्म मरण, बहुता हे वर्म कळेना.
एवं स्वधर्म यापरी तारक होय संसारी. स्वधर्माचे नावेवरी तरले भवसागरी निजभक्त. कर्माची कर्मासी साधक, कर्मची कर्मासी बाधक. कर्मची कर्मासी मोचक, हे नेणोची लोक गुंतले. आपल्या ऋषीमुनींनी गृहस्थासाठी 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यावर पण संत एकनाथांनी भागवतात सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. लेखाच्या विस्तारभयाने ओळींचा अर्थ आणि त्यावर निरूपण न करता फक्त थोड्या निवडक ओव्या तिथे देणार आहे. वाचकांना नम्र विनंती, त्या त्या अध्यायात त्या त्या ओव्या शोधून अर्थासह समजून घ्याव्यात, तेही फक्त स्वकल्याणासाठी. योगी इंद्रिये कोंडली, ते भक्त लावती भगवत भक्ती. योगी विषय जे त्यागीती, ते भक्त अर्पिती भगवंती. दारासूत गृह प्राण, करावे भगवंतांसी अर्पण. हे भागवत धर्मपूर्ण, मुख्यत्वे भजन या नाव. आजच्या काळात सहसा कोणीही पायी तीर्थयात्रा करीत नाही. जे करतात ते पण व्यक्तिगत नाही, संघात समूहात करतात. त्यांच्याजवळ स्वाभाविकच भोजनादी व्यवस्था असते. पूर्वी तीर्थयात्रा पायीच करायचे आणि स्वाभाविकच गृहस्थाला अतिथी सत्कार संधी मिळायची. आता असे अतिथी दुर्मिळच झालेले आहेत. भिकारी म्हणजे अतिथी नाही आहेत, तरी भिकाऱ्याला भोजनाची भिक्षा द्यावी, पैसे नाही. त्या पैशांचा दुरुपयोगच होतो. सत्कर्मात जिथे पैसे खर्च होत असतील तिथेच धनद्रव्य दान करावं. जिथे दुरुपयोग होत असेल तिथे त्या याचकाने त्या धनाच्या केलेल्या दुरुपयोगाच्या पापाचे तुम्ही पण भागीदार हे लक्षात ठेवून विवेकपूर्ण द्रव्यदानच करावं. अन्नदान कोणालाही करता येईल, त्यात कसलंच बंधन नाही आहे, नियम नाही की आवडही नाही. कोणीही असो, कोणत्याही वयाचा, कोणत्याही जातीचा, साधू संत असो की भिकारी असो, भुकेलेला भोजन देणं हा तर गृहस्थ धर्मच आहे. जर अतिथी सत्कार केला नाही तर पुण्य नाश पावतं असं शास्त्र सांगतात. नाथही म्हणतात, व्याही रुसलिया कन्या न धाडी, अतिथी रुसलिया पुण्य कोडी. पूर्वापार जे का जोडी, तेही रोकडी क्षयो पावे. अतिथीच्या ठाई मूर्ती ध्यान, सर्वथा करणे न लागे जाण. तो स्वरूपे स्वये नारायण, पूजिता संपूर्ण सर्वार्थ सिद्धी. एवं अतिथीचे जे अर्पे, ते भगवंत मुखी समर्पे. या लागी अति साक्षेपे, अतिथी ब्रह्मरूपे पूजिजे सदा. अतिथी सत्कार कसा करावा हे मी वृक्षापासून शिकलो असं अवधूत यदूला समजावून सांगतात. सत्वगुण वाढवण्यासाठी, धर्मपरायणता वाढवण्यासाठी सात्विक भोजन केलं पाहिजे याचं सुंदर आणि सविस्तर निरूपण 13व्या अध्यायात ओवी क्रमांक 51 ते 58 मध्ये केलेलं आहे. अर्थाच्या संदर्भात अर्थप्राप्ती किती दुःखदायक आहे, अर्थ कसा अनर्थ करतो याची समज देताना अध्याय 3 245 ते 254 या ओव्यात नाथ म्हणतात, माय बापाशी चोरी करावी, स्त्री पुत्राशी कलहो लावी. सुहृदांतक याने दुरी दुरावी, हे द्रव्याची पदवी स्वाभाविक. द्रव्यापाशी आधी व्याधी, द्रव्यापाशी दुष्टबुद्धी. द्रव्यापाशी सलोभ क्रोधी, असत्य निरवंधी द्रव्यपाशी. परंतु जर हे द्रव्य धर्म मर्यादेने सात्विक मार्गाने मिळवलेलं असेल तर त्याचा जर सदुपयोग करता आला तर हेच द्रव्य अनेक धर्म कार्य करून पुण्यपदरी घेऊन ज्ञानप्राप्तीसाठी, ईश्वर प्राप्तीसाठी रस्ता सुलभ करतं. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 3 मध्ये ऐकणार आहोत.